संजय शिरसाट यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली। मनोज जरांगे यांच्याबाबत कालीचरण महाराज यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती। संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात कालीचरण महाराज यांनी टीका केली होती। त्यामुळे संजय शिरसाट हे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले। संजय शिरसाट हे अंतरवाली सराटीत दाखल झाले। ते मनोज जरांगेंच्या भेटीसाठी गेले। मनोज जरांगे यांच्याबाबत कालीचरण महाराज यांनी सभेमध्ये आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती। संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात कालीचरण महाराज यांनी ही टीका केली होती आणि त्यामुळेच संजय शिरसाट हे जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, संजय शिरसाट आता अंतरवाली सराटीत दाखल झाले, भेट झाली का आणि चर्चा काय झाली? गेल्या 2 दिवसांपूर्वी कालीचरण महाराज यांची सभा आयोजित करण्यात आली होती आणि संजय शिरसाट यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ही सभा झाली होती। त्यावेळेस मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना कालीचरण यांनी आक्षेपार्ह विधान केले होते आणि त्यामुळे मराठा समाजाचं भावना दुखल्या असल्याचं मराठा समाजाचं म्हणणं होतं आणि त्यावर जरांगे यांनी सुद्धा उत्तर दिलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत फटका बसू नये, मराठा मतांचा फटका बसू नये यासाठी संजय शिरसाट अंतरवाली सराटीला गेलेले आहेत आणि यावेळेस ते जरांगे यांची भेट घेणार आहे। अजून भेट होऊ शकलेली नाही आहे। जरांगे थोडी तब्येत बरी नसल्यामुळे झोपलेले असल्याचं कळतंय। संजय शिरसाट त्यांच्या प्रतीक्षेत अंतरवाली सराटीमध्ये बसलेले आहेत। कल्याणी, नक्कीच, त्यामुळे आता भेट कधी होईल आणि कशा पद्धतीने चर्चा होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद विशाल या माहितीसाठी। तर संजय शिरसाट हे अंतरवाली सराटीत आता दाखल झालेत। थोड्याच वेळात ते मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। संजय शिरसाट हे जरांगेंच्या भेटीसाठी आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती आणि त्यानंतर आता शिरसाट हे जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। त्या दोघांमध्ये भेट झाल्याची सुद्धा आता माहिती मिळते।